सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल DSP न्यूज लाईव्ह। संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। व्याज न दिल्यास जीवे मारण्याची धमकी, सावकाराविरोधात गुन्हा दाखल। बातमी येत आहे पुणे प्रतिनिधी गणेश महाडिक यांच्याकडून। पुरंदर तालुक्यामध्ये सावकारीच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून जेजुरी पोलीस स्टेशन येथील सावकारीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सासवड पोलीस ठाण्यामध्ये आरोपी महेश प्रकाश जगताप आणि रमेश प्रकाश जगताप यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहेत। बोबगाव येथील भानुदास बाळासाहेब गोफणे यांनी फिर्याद दिली आहे। दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी फिर्यादी यांना पैशाची गरज असल्यामुळे मित्र नरेश मोकाशी यांची राहणार भिवडी तालुका पुरंदर येथील असलेली शेतजमीन गट नंबर 631 मधील 11 गुंठे जमीन महेश जगतापच्या नावे खताने खरेदी करून दिली। त्या मोबदल्यात महेश जगतापने नरेश मोकाशी यांना 4 लाख रुपये रोख दिले। या रकमेपोटी कोणताही सावकारीचा परवाना नसताना महेश जगताप आणि रमेश जगताप यांनी 10% व्याजाने दिनांक 11 जुलै 2024 पर्यंत 7,28,000 रुपये व्याजापोटी फिर्यादीकडून घेतले आहेत। तसेच आणखी व्याजाचे 4 लाख रुपयांची मागणी करत आहेत। ही रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे।